नमस्कार मंडळी, मी मधुरा. काही दिवसांआधी मी एका लॉरियल प्रोफेशनल पॅरिसच्या इव्हेंट कॅम्पेनला मी व्हिजिट केलं होतं. जिथे मला लॉरियल करून हे असं गिफ्ट हॅम्पर मला मिळालं आहे. त्यामध्ये खूप हेअर केअर रिलेटेड ह्यामध्ये प्रॉडक्ट्स आहेत. मी तुम्हाला एक एक करून आता दाखवणार आहे. फर्स्ट इज ॲब्सोल्यूट रिपेअर शॅम्पू, ज्यामध्ये प्रोटीन आणि ओमेगा आहे, ज्याच्याने हेअरफॉल कमी होतो. येस, हे मला इतका आवडला आहे, हा मी इतका यूज केला आहे ना की हा मी रिस्टॉक केला आहे. ओके, त्यानंतर सेकंड इज ॲब्सोल्यूट रिपेअर मॉलिक्युलर रिन्स ऑफ सिरम आहे. हे जे वेट हेअर्सवरती जास्त करून वापरलं जातं. हे जर तुम्ही वापरलात ना तर तुम्हाला कंडिशनरची काहीच गरज नाही आहे. आणि मी हे म्हणजे हे सुरू केल्यापासून मी कंडिशनर यूजच करत नाही आहे. ओके, नेक्स्ट इज हे आहे मास्क, हेअर मास्क आहे, ज्याचा रील मी ऑलरेडी अपलोड केला होता. त्याचा बिफोर आणि आफ्टरचा रिझल्ट तुम्ही त्यामध्ये बघू शकता. त्यानंतर हे मला मिळालं आहे सिरियक्झिलचं ॲडव्हान्स्ड हेअर सिरम आहे. हे हेअर रूट्सला बेसिकली वापरलं जातं. ओके, आणि हे मी ॲप्रॉक्सिमेटली 6 to 8 वीक्सपासून मी यूज करते. आणि तुम्ही बघू शकता हे लिटरली संपायला आलं आहे. म्हणजे मी फार 1-2 वेळाच मी अजून यूज करू शकते सिरीज. हे प्रोडक्ट मस्तच. म्हणजे हे लावल्यानंतर ह्याचा जो स्मेल आहे ना, जो येतो ना, खूप लॉंग टाईमपर्यंत तो राहतो आपल्या हेअर्सला. मस्त वाटतं मला. त्यानंतर अजून एक हा हेअर मास्कच आहे, जे तुमच्या डॅमेज हेअर्सला रिपेअर करतं बेसिकली. हा मी अजून यूज नाही केला आहे, पण मी हा लवकरच यूज करेन. आणि त्याच्यानंतर ह्यामध्ये आहे स्लीप मास्क, जे आपण असं डोळ्याला झोपू शकतो. ओके, हे एक मिळालं आहे. त्यानंतर माझं फेवरेट काय आहे, हेअर ड्रायर. हे हेअर ड्रायर म्हणजे मस्त स्मॉल आहे, छोटंसं आहे, कुठेही कधीही यूज करू शकतो. म्हणजे ट्रॅव्हलिंगमध्ये तर खूप भारीच आहे, कारण फोल्ड केल्यावर एवढीशीच साईज होते माझ्या हाता एवढी. इझी टू कॅरी आहे, कुठेही कधीही कसंही यूज करू शकतो आपण. हेअर ड्रायर मस्तच आहे, खूप स्ट्रॉंग आहे, मस्त आहे. येस, एवढे सगळे प्रॉडक्ट्स मला पी आरमध्ये म्हणू शकतो ते मिळाले आहेत. आणि ते मी यूज करते. जेन्युइन युजर आहे मी. आणि त्याचा रिझल्ट जर तुम्हाला प्रत्येक एका प्रॉडक्टचा इंडिव्हिज्युअल रिझल्ट जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर मला कॉमेंट करा, मी त्याचा पण एक वेगळा व्हिडिओ बनवेल. ओके, आजच्यासाठी एवढंच. थँक्यू, बाय.